आज पुन्हा 9,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत। एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे। हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 22 फेब्रुवारी 2025 ला माननीय शिवराज सिंग चौहानजींनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला 30 लाख घरांचं एक पत्र त्या ठिकाणी दिलं आणि आपल्याला तो उपहार त्या ठिकाणी त्यांनी दिला। 30 लाख घरं एकत्रित मिळणं देशाच्या इतिहासातला रेकॉर्ड होता। आपण 2016 ते 2022 या कालावधीमध्ये मोदीजींनी आपल्याला 13 लाख घरं दिले, ज्यातले 12,90,000 घरं आपण पूर्ण केले। आणि त्यानंतर मोदीजींना आणि शिवराजजींना आम्ही विनंती केली, कारण 2017-18 साली आम्ही मोदीजींना विनंती केली होती की आपल्या यादीत अनेक बेघर लोक सुटले आहेत, कारण यादी 2011ला तयार झाली आहे। पुन्हा नव्याने पोर्टल उघडलं आणि नवीन 30 लाख लोक असे निघाले की जे कच्च्या घरामध्ये राहत होते, झोपडीत राहत होते। मी मोदीजींना शिवराजजींना म्हटलं की आता 30 लाख घरं अजून आम्हाला लागतील। मला अपेक्षा होती मागच्या वेळी 13 लाख घरं मिळाली, ती 7 वर्षात मिळाली। आता 15 लाख घरं मिळतील, 2-3 वर्षात मिळतील। पण शिवराजजींनी तर मला एक सुखद धक्का दिला आणि मला सांगितलं, देवेंद्र जी आप कार्यक्रम आयोजित करो, पूरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे। एकत्रित 30 लाख घरं शिवराजजींनी आपल्याला दिली। आणि मी जयाभाऊंना, आमच्या डवले साहेबांना सांगितलं, जर त्यांनी आपल्याला रेकॉर्ड घरं दिली आहेत, आपल्यालाही रेकॉर्ड काम करावं लागेल। 45 दिवसामध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता, आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे। आज पुन्हा 9,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत। हे 9,000 कोटी रुपये मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी शिवराजजी असाच कार्यक्रम आम्ही करू। आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्या, पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या आम्ही देऊ। आणि बंधू भगिनींनो, अरे गरीब कल्याणाचा विचार तर अनेक लोक मांडत होते, पण मोदीजी बघा, 30 लाख घरं म्हणजे 1.25 कोटी लोकांना त्यांच्या घरावर छत मिळत आहे। 1.25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहत होते ते स्वतःच्या पक्क्या घरामध्ये या ठिकाणी चाललेले आहेत। आणि म्हणून आम्ही देखील निर्णय केला, घर झालं तर ते उत्तम झालं पाहिजे, म्हणून राज्याच्या वतीनंही त्याच्यात 50,000 रुपये दिले। आणि त्यासोबत हाही निर्णय घेतला, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर इलेक्ट्रिसिटी फुकट मिळाली पाहिजे, म्हणून त्याला त्या ठिकाणी सोलर करता पैसे आम्ही देतो। त्याला कधीच इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागणार नाही। त्यामुळे गरीबाला त्या इलेक्ट्रिसिटीच्या पैशातनंही मुक्ती देण्याचं काम आपण केलेलं आहे। एवढंच नाही तर काही लोक असे होते, अर्ज केला पण जमिनीचा तुकडा देखील नव्हता, त्यांना घर तर मंजूर झालं पण जमीन नसल्यामुळे घर बांधता येत नव्हतं। त्यांना जमीन घेण्याकरता 1 लाख रुपये आपण दिले, सरकारी जमिनी दिल्या, वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या। त्यामुळे त्यांना जमीनही मिळाली आणि घरही मिळालं।
बंधू भगिनींनो, एखाद्याच्या जीवनामध्ये स्वतःचं घर मिळणं यापेक्षा मोठी अधिकारिता काही नसते. ते घर देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि आता तर बघा, आता ही जी यादी बनली, ही यादी बनल्यानंतर मागच्या वर्षी शिवराजजींनी पुन्हा सांगितलं, म्हणाले ये यादी भी थोड़ी पुरानी हो गई, कुछ लोग इसमें भी छूट गए होंगे. पुन्हा पोर्टल उघडलं, पुन्हा अर्ज मागवायला सांगितलंय. आता नव्याने अर्ज आमच्याकडे पुन्हा आले. आता शिवराजजींना म्हटलं, मामा जी और आपके भांजों के हमारे पास अर्जी आई है, अब उन भांजों का क्या करें. मामा जी ने कहा, जो नए भांजे और भांजिया आई है उनको भी मकान मिलेगा, त्यांनाही घर आम्ही देऊ, असं आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आपलं जे स्वप्न आहे बेघर मुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती या ठिकाणी बेघर राहणार नाही, सगळे पक्क्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतील. हे स्वप्न येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय. आणि एवढंच नाही तर माननीय शिवराजजींनी ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांकरता मोठा निधी दिला. आजही 123 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांकरता आपल्याला ते देतायत. आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम या ठिकाणी चाललंय. ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये उत्तम काम केलं, ते अधिकारी, ते जिल्हे, ते तालुके, ते गावं, ते विभाग, या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलंय. पण मी विशेष अभिनंदन करू इच्छितो आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं, की ज्यांनी खऱ्या अर्थानं हे शिवधनुष्य पेललं. आणि त्यांच्या सोबत ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव जे आता जलसंपदा विभागामध्ये गेलेले आहेत आणि आता पलकुंडवार नवीन सचिव आले आहेत. पण ग्रामविकास विभागाचे तत्कालीन सचिव किंवा कालपर्यंत जे सचिव होते असे एकनाथ डवले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता पलकुंडवार आपल्याकडे हे शिवधनुष्य आलेलं आहे, हे आता आपल्याला पेलायचं आहे. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपल्या जबाबदारीवर आणि जयकुमार भाऊंच्या जबाबदारीवर या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पण मला अतिशय आनंद आहे की राज्यात हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला.